संपूर्ण जगाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द काढले। यांच्या विरोधात आज रोजी नांदेड शहरातील हनुमानपेठ मुत्ता चौक येथे भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरतर्फे महानगराध्यक्ष दिलीप कंदुकृते यांच्या नेतृत्वात व खासदार प्रताप चिखलीकर यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडी मारो आंदोलन करून दहन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने या ठिकाणी करतोय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांना जोडे मारो आंदोलन सुरू झालेलं आहे। माझं तर वैयक्तिक मत असं आहे की प्रभू रामचंद्राच्या बद्दल बोललेल्याची जीभ हासाळली पाहिजे, अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे आणि भविष्यात जितेंद्र आव्हाडला लोक रस्त्याने फिरू देणार नाहीत, त्याची त्याला अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला स्वतःला खात्री आहे। मी या भागाचा खासदार म्हणून त्यांचा जाहीरपणाने निषेध करतो। आमचे सहकारी दिलीप कंदकुर्ते, देवीदास राठोड, प्रवीण भाऊ साले, विजय गंभीरे सर्वांनी भारतीय जनता पार्टी महानगराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जितेंद्र आव्हाडाच्या पुतळ्याचं दहन आणि जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। त्या अतिशय आपण बघितलं की उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आहे, तसाच प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे। खरं तर प्रभू रामचंद्राच्या बद्दल बोलताना माणूस 10 वेळेस विचार करतो, पण सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणाच्या तरी बोलावं आणि बेशरमपणानं लोकांच्या समोर आपला फोटो आला पाहिजे, हा जो काही बेशरमपणा केलेला आहे त्याचा जाहीर निषेध महाराष्ट्रातली आणि देशातली जनता करते। हिंदू बंधूंची भावना आणि आत्मीयता असणारे प्रभू श्री रामचंद्राबद्दल या फुटीर गटाच्या राष्ट्रवादी गटाच्या पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड हे नालायक रावण रूपी जितेंद्र आव्हाडाने आज काल रामाबद्दल अपशब्द वापरले, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सकाळी सिडको पोलीस स्टेशन नांदेड येथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी करत त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। आणि आज आता दुपारी महानगरच्या सर्व माझ्या पदाधिकारी बंधूंतर्फे महिला बांधवांतर्फे हा निषेध जोडो मारो आंदोलन आणि त्यांचं पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। त्याला सर्व पाहिलं तर याचं दहन नाही, याला उभ्या चौरस्त्यात असून फाशी देण्यात यावी, कारण प्रभू रामचंद्राच्या बद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे हे त्याला शहाण्याला कळालेलं सुद्धा नाही। राजकारणासाठी आणि आपली पोळी बांधण्यासाठी किंवा काही लोकांना खुश करण्यासाठी श्रीरामाबद्दल असं बोललं, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि यापुढं कोणीही हिंदू देवी देवताच्या बद्दल जर असं कोणी बोलत असेल तर महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही, त्याची त्याला जागा दाखवू।